नमस्कार मैत्रिणींनो, रूपाज आर्ट अँड रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, इथे मी पितृपक्ष स्पेशल बेसन पिठाच्या थापी वड्या बनवत आहे। तर त्यासाठी 2 वाट्या बेसन पीठ घेतले, अर्धासा चमचा हळद घेतली आहे आणि 2 वाट्या पाण्यामध्ये सेम वाटीनेच पाणी घ्यायचे आपल्याला। ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलं त्याच वाटीने 2 वाट्या पाणी घेऊन बघा या पद्धतीचं असं हे बॅटर बनवायचं आहे। म्हणजे याच्यामध्ये कुठेही गुठळी वगैरे राहू द्यायची नाही, अशा पद्धतीचं हे मिश्रण इथे बनवून घ्यायचं आहे। तर मिश्रण आता बनवून झालेलं आहे। त्यानंतर मी गॅसवरती कढई ठेवली आहे। कढई गरम झाली की यामध्ये 2 चमचे तेल आपल्याला घालून घ्यायचं आहे। तर बघा इथे आता मी तेलही घालून घेतलेलं आहे। तेलही चांगलं आपलं कडकडीत गरम झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये अर्धासा चमचा मोहरी आणि अर्धासा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे। जिरं मोहरी व्यवस्थित तडतडली की लगेच याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्याचा ठेचा घालून घेते। तर 2 हिरव्या मिरच्या आणि एक 4-5 लसणाच्या कळ्या घेऊन मी ठेचून घेतलेल्या आहेत आणि हा ठेचा याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। आणि हे आता आपल्याला 1 मिनिटभर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। तर आता परतून झाले, त्यानंतर अर्धासा चमचा यामध्ये हळद घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिक्स करून झालं की यामध्ये सेम वाटीने 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो बघा, ज्या वाटीने बेसन पीठ घेतले त्याच वाटीने इथे आपल्याला 3 वाट्या पाण्याचा वापर करायचा आहे। अगोदर बॅटर करताना 2 वाट्या पाणी घ्यायचे आणि त्यानंतर तेलामध्ये 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स करून झाले की याला एक खळखळून उकळी काढून घ्यायची आहे, किंवा पूर्वीच्या बायका म्हणायच्या पाण्याला आधन आलं पाहिजे, तर तसं पाण्याला इथे आता आधन येऊ द्यायचं आहे। तर बघा मैत्रिणींनो, व्यवस्थित मिक्स करून घेतलंय, पाण्याला छानशी उकळी पण आलेली आहे आणि ह्या उकळीमध्ये लगेचच आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे। बघा स्मूथ असं एकसारखं हे बॅटर यामध्ये घालून घ्यायचे, म्हणजे जर बॅटर बनवून घेतलं तर गुठळ्या वगैरे होत नाही पिठल्याच्या। तर बघा इथे सर्व बॅटर घालून झालेलं आहे। त्यानंतर मी लाटण्याने हे हाटून घेते। तर काही भागांमध्ये घोटून घेणं म्हणतात, हाटून घेणं म्हणतात। तर तुमच्या भागामध्ये काय म्हणतात मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि एकसारखं याला हटून घ्यायचं आहे। बघा आता घट्टसर व्हायला लागलेलं आहे। तर एकसारखं हलवण्याचं कारण म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या राहत नाही। जर तुम्ही हलवलं नाही तर ते खाली लागण्याची पण शक्यता असते आणि गुठळ्या पण होतात। तर त्यासाठी एकसारखं आपल्याला हे घोटून घ्यायचं आहे। तर बघा आता मी हे घोटून घेते सर्व। त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेत आहे। तर मी इथे तेलामध्ये कोथिंबीर घालत नाही, कारण कोथिंबीरीचा कलर थोडासा असा काळसर होतो, त्यासाठी अशी वरतूनच आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं घट्ट होईपर्यंत याला घोटून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। तर बघा आता एकदम एकसारखं असा गोळा होईपर्यंत आपल्याला याचं हे हलवून घ्यायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे। तर आता गॅसची फ्लेम आपण इथे लो केलेली आहे। बघा या पद्धतीचं असं ते झालं पाहिजे। तर पाण्याचा हात लावून आपल्याला हे लाटण्याचं आता मी काढून घेते बघा इथे। आणि त्यानंतर हे सर्व असं व्यवस्थित एकसारखं गोळा करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे। तर बघा आता मी झाकण ठेवून घेते आणि एक 4 मिनिट याला लो फ्लेमवरती वाफ काढून घ्यायची। तर आता आपली वाफ निघते तोपर्यंत बघा मी अशी एक मोठी परात घेतलेली आहे किंवा एक ताट घेतलेला आहे, ज्यामध्ये आपण पीठ मळतो असं मोठं ताट, आणि त्यानंतर अर्धासा चमचा तेल घालून त्यावरती मी हे तेल लावून घेत आहे किंवा पसरवून घेत आहे बघा। तर अशा पद्धतीने तेल लावून झालेलं आहे। आपली इकडे वाफही काढून झालेली आहे। त्यानंतर आपल्याला जो पिठल्याचा गोळा आहे तो आपल्याला ताटावरती काढून घ्यायचा आहे। सर्वची सर्व इथे मी हे पिठलं काढून घेतलेलं आहे आणि बघा याला आहे ना असं थोडासा गार पाण्याचा हात घेऊन व्यवस्थित असं हे थापून घ्यायचं आहे। आपल्याला जेवढं आपल्याला थापता येईल गरम गरम असतानाच तेवढं थापून घ्यायचं आहे। गार झाल्यावर हे व्यवस्थित थापल्या जात नाही, त्यामुळे पाण्याचा हात लावून व्यवस्थित आपल्याला जेवढं थापता येईल तेवढं थापून घ्यायचं आहे। त्यानंतर लाटण्याने सुद्धा लाटून घ्यायचे, म्हणजे एकसारखं व्यवस्थित होतं ते, कुठेही जाड वगैरे राहत नाही, त्यासाठी यावरती लाटणंही फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर यावरती मी खोबरं किसून घेते। तर बारीक किसणीने खोबरं किसून घ्यायचं आहे आपल्याला। जर जाड किसणीने खोबरं किसून घेतलं किंवा जाड खोबऱ्याचा किस घातला तर तो व्यवस्थित त्याला चिकटत नाही, त्याच्यामुळे बारीक किसणीने हे बघा इथे मी खोबरं किसून घेतलेलं आहे। तर बघा आता इथे खोबरंही आपलं किसून झालेलं आहे। त्यानंतर वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। सर्व बाजूंनी एकसारखी व्यवस्थित कोथिंबीर घालून घ्यायची आहे।
कोथिंबीर घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा लाटण्याने आपल्याला लाटून घ्यायचे, म्हणजे कोथिंबीर आणि खोबरं व्यवस्थित असं ते वड्यांना चिकटलं जातं. त्यासाठी पुन्हा एकदा थोडंसं लाटून घ्यायचं आहे वरतून. तर बघा आता लाटून झाले आणि 10 ते 20 मिनिट आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत. जर तुम्ही गरम असतानाच जर ह्या वड्या कट केल्या तर वड्या तुटण्याची शक्यता असते. त्यासाठी थंड करूनच आपल्याला ह्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. बघा शंकरपाळे किंवा कापण्यांचा जसा आकार असतो त्या आकारामध्ये ह्या वड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. बघा या पद्धतीने मी आता ह्या वड्या कट करून घेत आहे. तर बघा आता वड्या आपल्या एक साईडने कट करून झालेल्या आहेत. म्हणजे आता आपल्याला असं डायमंड शेप आकारामध्ये किंवा जसं मी सांगितल्याप्रमाणे कापण्या किंवा शंकरपाळ्याच्या आकारामध्ये अशा कट करून घ्यायच्या. तर आता वड्या इथे माझ्या कट करून झालेल्या आहेत बघा. आणि वड्या एकदम छान झालेल्या आहेत. म्हणजे ते मिश्रण जर व्यवस्थित शिजलं ना तर वड्या तुटत पण नाही आपल्या आणि चवीला पण छान लागतात. तर बघा या पद्धतीने अशा ह्या वड्या इथे झालेल्या आहेत. बघा झाल्यात पण छान दिसतात, पण छान चवीला सुद्धा अगदी अप्रतिम लागतात. बघा या पद्धतीने अशा. तर आता ह्या ज्या सर्व वड्या आहेत ना, ह्या सर्व वड्या मी आता ताटामध्ये काढून घेते. तर बघा किती सुंदर झालेल्या आहेत ह्या वड्या. बघा खूप छान झालेल्या आहेत. तर जरूर ट्राय करा. मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या कमेंटने नवनवीन रेसिपीज बनवायला प्रोत्साहन मिळतं, प्रेरणा मिळते. त्यासाठी छान छान कमेंट करा. बघा मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते. बघा झाले आहेत की नाही छान. तर मैत्रिणींनो या वड्या तुम्ही काळ्या मसाल्याच्या आमटीसोबत खाऊ शकता. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि छान छान कमेंट करा. तर चला भेटू पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.